दावोसला जाऊन त्यांनी 40 कोटी रुपयांची उधळपट्टी केली। एकही उद्योग राज्यात आला नाही। उलट अनेक मोठे उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला गेले असे सांगत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे। येणारा हिवाळी अधिवेशन हे सरकारचं शेवटचं अधिवेशन असून आपल्यासाठी विरोधी पक्ष म्हणूनही शेवटचं अधिवेशन असणार आहे। 2024 हे आपलं वर्ष आहे। लोकसभा आणि विधानसभेत आपणच येणार असल्याचं भाकीतही आदित्य यांनी बोलून दाखवलंय। मी त्या निवडणुकीत उभा राहीन की माहीत नाही, पण सध्या राज्याची संस्कृती बदलण्याचं काम करत असलेल्या भाजपच्या विरोधात लढण्यासाठी मी राज्यभर फिरत असल्याचं सांगून मला मुलासाठी मतदारसंघ सोडायची गरज नाही। माझ्यात कुठेही उभं राहून निवडणूक येण्याची क्षमता आहे, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं। सध्याच्या काळात आदित्य ठाकरेंसारखा युवा नेता नाही। शिवसेना प्रमुख जसे त्या काळी गावागावात जायचे त्याचप्रमाणे आदित्य संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत, असं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलंय। तर भाजपनं एकेकाळी मोदींनाही हिंदू हृदय सम्राट म्हणून प्रमोट करण्याचा प्रयत्न केला होता। आता एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतही ती तेच करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना ते अडचणीत आणत असल्याचं भास्कर जाधवांनी म्हटलंय। ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी उठाव करण्याची गरज नव्हती। राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका घेतली नाही। भुजबळांच्या वर्तनामुळे सामाजिक अशांतता निर्माण होण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। दुसऱ्यांसाठी पनवतीची अपेक्षा करताना स्वतःची केवढी अवनती करून घेतली हे संजय राऊतांनी आधी बघावं। बनारसला जायचं की नाही ते आम्ही ठरवूच, पण तुमचा मुक्काम हल्ली बनारसच्या 80 घाटावरच असतो असं तुमचं नशाबाज वर्तन पाहून वाटतंय, अशी टीका चित्रा वाघ यांनी ट्विट करून केली। राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचार तोफा नुकत्याच थंडावल्या। त्यापूर्वी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर गेले होते। यावेळी विशाल रॅली काढण्यात आली, परंतु भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा करण्यात आला। शिंदेंनी हिंदुत्वासाठी काय काम केलं? गद्दारांना हिंदू हृदय सम्राट बोलण्याची नवी परंपरा पडते का, असा प्रश्न करून संजय राऊत यांनी विरोधकांवर टीका केली। राऊत उद्धव ठाकरेंसोबत चिकटला। आज उद्धव ठाकरेंची काय अवस्था झाली ते बघा। ना घर का ना घाट का, ना पक्ष हातात राहिला ना कुटुंब व्यवस्थित राहिलं, अशी अवस्था झाली आहे। शरद पवारांसोबतही तेच झालं। राऊत शरद पवार यांच्याजवळ गेला आणि आज पवार कुटुंबियांसोबत आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत काय झालंय ते बघा। ते पण सोडा, पण त्यांच्या घरचे याला किती मोठी पनवती मानतात याचे जर पुरावे दिले तर हा बाहेर तोंड दाखवू शकणार नाही, असा पलटवार नितेश राणे यांनी केला आहे। एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट नावाचे फलक लावले नाही, त्यांच्या तिकडच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत। शिंदेंच्या मनात बाळासाहेबच हिंदू हृदय सम्राट आहेत। त्यांनी हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेतली आहे। संजय राऊत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेची चिंता करू नये। दरेकरांनी राऊतांवर पलटवार केला। भाजपा नेत्या पंकजा मुंडे त्यांच्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आल्या आहेत। पंकजा मुंडे यांनी आपल्याला चष्मा लागल्याची माहिती देताना हा व्हिडिओ तयार केला होता। इतर वेळी पक्षातील खदखद सांगणाऱ्या पंकजा मुंडे त्यांच्या या मजेशीर व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत। सरप्राईज, तुमच्या ताईला चष्मा लागला, आता जवळचं स्पष्ट दिसेल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला होता।
अशातच आता पंकजा मुंडेंच्या व्हिडिओवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमरावतीमध्ये बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील सेना भवन परिसरात वंचितनं फलकबाजी केली. मात्र या फलकबाजीमुळे सिग्नल झाकला जात असून वाहतुकीला अडथळा होत असल्यामुळे वाहतूक पोलिसांची यावर कारवाई झाली. भाजपकडून मंडल सशक्तीकरण अभियानाला सुरुवात झाली आहे. भाजपा युवा मोर्चाद्वारे नवमतदारांना लोकसभा निवडणुकीसाठी आकर्षित करून साथ घालण्यात येणार आहे. भाजपच्या या एका वरिष्ठ नेतृत्वाकडून लोकसभा निवडणुकीसाठी युवा मोर्चावर विशेष जबाबदारी देण्यात आली. मराठवाड्यामध्ये दुष्काळ परिस्थितीमुळे जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार होतं, मात्र ते थांबवण्यात आलं. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली होती. पाण्याची लढाई ही नेहमीच आहे. राज्यकर्ते नाकाम वागले. पाण्याचा हिशोब करून त्यांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. पाण्यात दुजाबा होता कामा नये. तर जातीच्या लढाईसोबत शेतकऱ्यांची लढाई होऊ नये अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. मुंबई गोवा महामार्गावर बेताळ बांबर्डे येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे आमदार वैभव नाईक यांनी बॅनर लावले असतानाच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाच भाजपा नेते आणि विधानसभा आमदारकीसाठी इच्छुक उमेदवार निलेश राणे यांचा भावी आमदार अशा आशयाचा त्यांच्या फोटोसहित भाजपकडून बॅनर लावला आहे. यातून पुन्हा एकदा राणे आणि ठाकरे यांच्यातील बॅनर संघर्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय. आदित्य ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेख नाका येथील पुलाची पाहणी केली. महामार्गाच्या कामावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर पैशांची उधळपट्टी, सत्तेत येताच दोषींना तुरुंगात टाकू अशी टीका आदित्य यांनी सरकारवर केली. आदित्य ठाकरेंनी आतापर्यंत 20 वेळेला हे सरकार पाडणार असं म्हटलंय. एकदा त्यांनी जाहीर केलेल्या तारखा महाराष्ट्राला दाखवा या शब्दात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय. पुणे ते नागपूर युवा संघर्ष प्रवास यात्रा ही 2 दिवसांपासून जालना जिल्हा दौऱ्यावर आहे. युवा संघर्ष यात्रा ही घनसांगवी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव इथे असताना आमदार रोहित पवारांनी वीट भट्टीवरील कामगारांशी संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या अधिवेशनात मांडण्याचा शब्द दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या निफाडमध्ये 2024 सुपर वॉरियर्स तथा प्रमुख पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधलाय. संपर्कचं समर्थ अभियान या कार्यक्रमाचं देखील त्यांनी आयोजन केलं. उद्या नाशिक शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय. स्वाभिमानीच्या लढ्याला यश आलंय. 100 रुपये दुसऱ्या हप्त्याची मागणी साखर कारखानदारांनी मान्य केली आहे. स्वाभिमानीनं केलेल्या चक्काजाम आंदोलनाला यश आल्यानंतर गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. संजय राऊत यांना त्यांच्या पक्षातही सिरियस घेत नाहीत. राज्यात कोणीही त्यांना सिरियस घेत नाही. तुम्ही रोज दाखवता म्हणून ते उत्साहानं काही बोलण्याचं त्यांचं धाडस होतं. चंद्रकांत पाटील यांनी राऊतांवर टीका केली.